शनी जन्मकथा. आज आपण शनीची जन्मकथा बघणार आहोत. ब्रह्मदेवाचे सुपुत्र दक्ष प्रजापतींना अदिती नावाची कन्या झाली. या अदितीचा विवाह काश्यप ऋषी समवेत झाला. या ऋषींना 3 पत्नी होत्या. प्रथम पत्नी अदिती हिच्यापासून देव झाले, दुसऱ्यापासून सर्प झाले व तिसऱ्या पत्नीपासून ऋषींना अश्व म्हणजे घोडे झाले. अदितीला रवी नामक पुत्र झाला. रवी म्हणजेच आपले भगवान सूर्यनारायण होत. रवीचा विवाह विश्वकर्माची मुलगी संज्ञा हिच्या समवेत झालेला होता. संज्ञा व सूर्यास यम व यमुना ही मुले झाली. सूर्याचे प्रखर तेज संज्ञेला सहन होत नव्हते. त्यामुळे ती आपल्या वडिलांकडे म्हणजे माहेरी जाऊन राहिली व आपल्यासारखीच दिसणारी प्रतिकृती बनवली. तिचं नाव छाया आणि तिलाच सूर्याजवळ ठेवली. ती सूर्याजवळ नांदू लागली. जेव्हा सूर्याला हे कळलं तेव्हा तो परत संज्ञेला घेऊन घरी आले. छायाबरोबर तो नाईलाजानी संसार करीत होता. मग दोघांना वैशाख वद्य 30ला शनिवारी अमावस्येला रोहिणी नक्षत्र असताना सायंकाळी छायानी एका बालकाला जन्म दिला. त्या बालकाचे नाव शनी असे ठेवण्यात आले. सौराष्ट्र नगरीत काश्यप्य गोत्रात शनीचा जन्म झाला. तेव्हापासून सगळे अघटित घडू लागले. शनीची प्रथम दृष्टी त्याच्या मातेवर पडताच तिचा रंग काळा झाला. आजूबाजूच्या लोकांवर दृष्टी जाताच ते लोक अपंग झाले. सूर्याने स्वतःच्या मुलाला बघताच त्याला महारोग झाला. सूर्याच्या रथाचे घोडे आंधळे व सारथी पांगळे झाले. जन्मलेला बालक उग्र दृष्टीचा आहे हे सूर्याच्या लक्षात आलं. त्यामुळे तो छायाचा छळ करू लागला. आईवरील होणाऱ्या त्रासाने शनी व्यथित झाला. त्यामुळे चिडून त्याने सूर्याच्या मागे 7.5 लावली. त्यामुळे त्याने शनीस दूर ठेवले. महारोग व 7.5मुळे सूर्यदेव निस्तेज व खंगू लागले. महारोगाने निस्तेज झालेल्या भगवान सूर्यदेवाने भगवान शिवाची आराधना व तप सुरू केलं. सूर्याचे तप पाहून शिव प्रसन्न झाले व ते सूर्यास म्हणाले की तू जरी शनीचा पिता असलास तरी तुझा पुत्र शनी हा तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्यशाली आहे. त्याने तुझ्या राशीत येऊन तुला 7.5 लावली आहे. तू शनीस शरण जा व त्याच्या कृपाप्रसादासाठी प्रार्थना कर. सूर्यदेव शनीला शरण आले व शनीची स्तुती केली. त्यावर शनी महाराज प्रसन्न झाले. स्वतः पित्याने आपल्या स्वतःच्या मुलाची क्षमा मागितली. त्या शनीची स्तुती केली. त्यावर शनी महाराज प्रसन्न झाले. ते म्हणाले की तुम्ही माझे पिता आहात. शनी सूर्याला म्हणाले तुम्ही माझे पिता आहात. आपल्या स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. परंतु मी आपली 7.5 कमी करणार नाही, तर आपली शारीरिक मानसिक पीडा मात्र निश्चित कमी करीन. अशा पद्धतीने शनीचा जन्म होताच त्याच्या उग्र दृष्टीचा फटका सगळ्यांना बसला. प्रत्यक्ष त्याचे पिताही त्यातून वाचले नाहीत. अशी ही शनी जन्माची अद्भुत कथा आहे की स्वतःच्या पित्यालासुद्धा 7.5 येताच त्याला खूप त्रास दिला वडिलांना. कारण आईवर होणारा अत्याचार त्याला सहन होत नव्हता. म्हणून शनीने आपल्या पित्यालासुद्धा 7.5च्या काळात त्रास दिला. शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे. जसे कर्म तसे त्याचे फळ शनी देत असतो. ही फळे देताना तो अजिबात भावनिक वगैरे होत नाही. त्याला त्याचे वाईटही वाटत नाही. 7.5 अर्ध 7.5 पनौती हा काळ आपल्याला शिकवणीचा कालावधी असतो. अनेक गोष्टी आपल्याला त्या काळात शिकायला मिळतात. संघर्ष, संकटे, अपयश, टंचाई यासारख्या समस्यांचे डोंगर आपल्यासमोर उभे करून शनी खरं तर आपल्याला झुंजार बनवतो. आपल्या आजूबाजूची माणसं किती खरी आणि किती खोटी आहेत हे आपल्याला समजते. ते ज्ञान आपल्याला शनी अवगत करून देतो की तुमच्या आजूबाजूला वावरणारी माणसे तुमच्यावर खरंच प्रेम करणारे आहेत का नुसतंच वरवरचं तुमच्याशी बोलत आहेत
हे शनीच्या 7:30तच माणसाला कळत असते आणि मग तो जमिनीवर येत असतो. आपले जीवन शनिपीडेतून सुसह्य व्हावे म्हणून माणसाला चटके व फटके देऊनच शनी आपल्याला सुधरवितो. शनी तराजू घेऊनच बसलेला आहे. एका पारड्यात चांगली कर्मे तर दुसऱ्या पारड्यात वाईट कर्मे टाकतो. कोणते पारडे जड होईल हे शनीलाही माहीत नसते. जसे पारडे जड तसे तुम्हाला फळ, हे शनीचे ब्रीदवाक्य आहे. कारण तराजूच्या दोन्ही पारड्यात एका ह्याच्यात तुमची चांगली कर्म टाकली जातात, दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही आत्तापर्यंत काय काय वाईट वागलेले आहात ते टाकलेलं जातं. त्यामुळे कोणतं पारडं जड होईल हे स्वतः शनीलाही कळत नसतं. जे पारडं जड होईल त्याचे फळ तुम्हाला मिळेल हे शनी आपल्याला नेहमी सांगत असतो. शनी म्हणतो जैसी करणी वैसी भरणी, हे सूत्र आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं त्याचं म्हणणं आहे. कारण आपण जसे पेरतो तसेच पीक उगवते हे तो समजावून सांगतो. म्हणूनच आपण जमिनीवर राहावे म्हणून आयुष्यात 3 वेळा आपल्या आयुष्यात 7:30 येत असते. जो आईवडिलांची सेवा करतो, नम्र राहतो, अहंकार करत नाही, त्याच्यावर शनी महाराज खुश असतात व 7:30 अशक्य ते शक्य होते ते शनीच्याच कृपेने. म्हणून 7:30 शनी महादशा चालू असली तरी न घाबरता शनीला सर्वार्थाने शरण जावे. मग तो आपले कधीही वाईट होऊ देत नाही, तर आपल्याला त्या 7:30च्या काळात अनेक चांगली फळेसुद्धा शनी देऊन जातो. शनी उपासना करा व शनी पीडेतून मुक्त व्हा. शनीचा हा संदेश सगळ्या लोकांना तो सांगत असतो. शनी उपासना करा, शनी पीडेतून मुक्त व्हा, असा हा संदेश तुम्ही जरूर अंमलात आणा व जीवन आनंदाने जगा. अशी ही शनीची जन्मकथा आणि शनीची उपासना हा मेसेज जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा. आणि कसे